दिलीपराव माने विचार मंचच्या माध्यमातून जिथे पाण्याची कमतरता आहे त्यांना लगेच एका कॉल नंतर आता पाण्याची सुविधा अर्थात पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट भारत आकेन यांनी दिली आहे। सोलापुरात भीषण ऊन आणि त्यामध्ये सोलापूर शहर आणि हद्दवाडा भागात 5 ते 6 दिवसाआड पिण्याचं पाणी येत आहे। यामुळे पिण्याच्या पाण्याचं मोठं आव्हान सोलापूरकरांपुढे उभं राहिलंय। जनतेला पिण्यासाठी पाणी मिळावं या जबाबदारीनं दिलीपराव माने विचार मंच मार्फत पिण्याचं पाणी वाटप आजपासून मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलंय। मार्गदर्शक माजी आमदार दिलीपरावजी माने यांनी या उपक्रमाबद्दल असं म्हटलंय की सोलापुरातील माझ्या भगिनींना 6 दिवसाआड पाणी आल्यानं पाण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे त्यांच्यासाठी एका फोनवर पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि सोलापुरात पिण्याचं पाणी कमी पडू देणार नाही असं आश्वासन सुद्धा या प्रसंगी मार्गदर्शक माननीय दिलीपरावजी माने साहेबांनी दिलंय। सर्वांपर्यंत पाणी पोहोचावं यासाठी पाणी वाटपाचं नियोजन माननीय दिलीपरावजी माने विचार मंच अंतर्गत संबंधित विभागाकडील प्रतिनिधींकडे दिलेली आहेत। ती माहिती पुढील प्रमाणे अशी आहे। नितीन भोपळे, मजरेवाडी आणि हत्तुरे वस्ती, संपर्क 88 88 50 50 50। महेश घाडगे, रवी कांबळे, म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर, संपर्क 80 10 11 30 19। प्रवीण साबळे, ओम गर्जना चौक, सैफुल, संपर्क 91 46 500 303। भारती विद्यापीठ, जुळे सोलापूर, संपर्क 94 04 99 64 53। सतीश मस्के, उत्कर्षनगर, विजापूर रोड, संपर्क 98 90 63 08 44। विनायक बिराजदार, माशाळ वस्ती, विजापूर रोड, संपर्क 99 70 66 98 56। मल्लू जाधव, इंदिरानगर झोपडपट्टी, संपर्क 88 88 83 82 76। निखिल कोयले, माशाळ वस्ती, विजापूर रोड, संपर्क 86 68 34 70 07। प्रसाद कदम, नीलम नगर, सोलापूर, संपर्क 88 30 44 94 56। व्यंकटेश पोटू, नीलम नगर, सोलापूर, संपर्क 98 22 33 39 65। सदरील माहिती सोलापुरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी अशी विनंती दिलीपरावजी माने विचार मंचच्या माध्यमातून ही विनंती करण्यात आली आहे।